अहमदनगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर नामांतर प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी। मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचं नामांतरण अहिल्यानगर झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मानले केंद्राचे आभार। अहमदनगरच्या नामांतराला केंद्राची मंजुरी। अहमदनगर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून निर्णयाचं स्वागत। अहमदनगरच्या नामांतराला माजी कुलगुरू सर्जेराव निमसे आणि अर्शद शेख यांच्याकडून विरोध। ईडब्ल्यूएस आरक्षण पूर्ववत करावं आणि हैदराबाद गॅझेट लागू करावा या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून सुभाष जावळे यांचं उपोषण। ठाकरे गटाचं चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कोल्हापुरात अनोखा उपक्रम। विनायक राऊतांच्या हस्ते मिरजकर तिकटी इथं भव्य मशाल चिन्हाचं अनावरण। नाशिकच्या आजी माजी खासदारांमध्ये रंगल्या गप्पा। रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिनाच्या सोहळ्यानिमित्त खासदार राजाभाऊ वाजे आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यात गप्पा। सोलापूरच्या महाडा शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी लागलेल्या डिजिटल फलकामुळे राजकीय वातावरण तापलं। बबन शिंदेंच्या विरोधात नाराजीला तोंड फोडण्यासाठी अज्ञातांकडून बॅनरबाजी। धुळ्याच्या संभाजी मैदानात संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण। उत्तर महाराष्ट्रात प्रथमच साकारण्यात आला संभाजी महाराजांचा 30 फुटी पुतळा। नाशिकच्या मालेगावात मंत्री दादा भुसेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचं उद्घाटन। सोलापूरच्या अरणमध्ये संत सावता महाराज भक्तनिवास पहिल्या मजल्याचं आमदार रोहित पवारांच्या हस्ते लोकार्पण। भंडारा जिल्हा नियंत्रण कार्यालयासमोर उमेदच्या महिलांचं आंदोलन। नोकरीत कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी महिलांची निदर्शनं। परभणीत स्वाभिमानीचा अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर ठिय्या। पैसे भरूनही शेतकऱ्यांना सोलार पंप मिळत नसल्याचा आरोप। बीडच्या माजलगाव कृषी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या। गेल्या अनेक दिवसांपासून माजलगाव कृषी कार्यालयाकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।